थंडीवर मात करत शमनेवाडीत चिंचणी मठाचे परमपूज्य श्री शिवप्रसाद स्वामीजी यांचं भव्य प्रवचन। चिकोडी तालुक्यातील शमनेवाडी येथे चिंचणी मठाचे परमपूज्य श्री शिवप्रसाद स्वामीजी यांच्या 5 दिवसीय प्रवचनमालेचा चौथा दिवसही भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला। शमनेवाडीतील रामलिंगेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने या प्रवचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून कन्नड मुलींच्या शाळेच्या पटांगणात हा भव्य धार्मिक सोहळा सुरू आहे। चौथ्या दिवशी संध्याकाळी थंडीचं वातावरण असूनही लहान मुलं, महिला वर्ग, पुरुष वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खचाखच भरलेल्या पटांगणात उपस्थित भाविकांनी स्वामीजींच्या मधुर वाणीतील प्रवचनाचा शांतपणे आस्वाद घेतला। प्रवचनादरम्यान परमपूज्य श्री शिवप्रसाद स्वामीजी यांनी अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे असं सांगत घरात आलेल्या भिक्षुकाला किंवा भूक लागलेल्या व्यक्तीला नकार न देता अन्नदान करण्याचा संदेश दिला। अन्नदान केल्यानं घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही असं त्यांनी सांगितलं। तसेच घरातील वयस्कर आईवडिलांचा मानसन्मान राखणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचं मार्गदर्शन त्यांनी भक्तांना केलं। या प्रवचन कार्यक्रमास गावातील विविध युवक मंडळांचे पदाधिकारी, सर्व संस्थांचे संस्थापक व सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित ಹೋದ್ರ ಮನೆಗೆ ಸಾವುಕಾರ ಬೆಳಗ್ಗೆ ಬಂದಾಗ ರಾತ್ರಿ ಬಾ ಅಂದಿ, ರಾತ್ರಿ ಬಂದಾಗ ಲಕ್ಷ್ಮಣ ಹೊರ ಕಳಿಸೋದಿಲ್ಲ ಅಂದಿ, ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬಾ ಅಂದಿ, ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬಂದಾಗ ಮಠ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬಂದಿ, ಇವಾಗ ಯಾರದಾರ ಮನ್ಯಾಗ ಅಂದಿ, ಈಗ ಎಲ್ಲರ ಕೊಡ್ತೀಯೋ ಏನು ನಾವು ಇನ್ನು ಬಿಡುದು ನೋಡಿ ಹೆಂಗನಸ್ಕೊಂಡು ಎದರಾಗ ಒಟ್ಟು ಏಟು ಹಿಂಗೆ ಜಗ್ಗಿ ಆಮೇಲೆ ಕಾಡಿಸಿ ಪೀಡಿಸಿ ಯಾರ ದಾನ ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ ಅವರ ದಾನ ಇದಕ್ಕೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಆಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ರಕ್ತಕ್ಕೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಆಗ್ತದಂತೆ। ನೀವು ಅಮೃತಕ್ಕೆ ಸಮಾನರಾಗ್ತಿರೋ ಶಮನೇವಾಡಿಯವರು, ನೀರಿಗೆ ಸಮಾನರಾಗ್ತಿರೋ, ರಕ್ತಕ್ಕೆ ಸಮಾನರಾಗ್ತಿರೋ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಒಟ್ಟು ಜೀವನಗಳಿಗೆ ದಾನ ಮಾಡುವುದನ್ನ ಕಲೀರಿ, ದಾನ ಮಾಡುವುದನ್ನ ಕಲೀರಿ।